ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. महिला म्हणत 3 गोष्टी आज सांगतो तुम्हाला, ऐकाल? महाराज म्हणून ऐकायचं, महाराज मरू दे तिकडं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं, ऐकाल? 1, पाणी जपून वापरा. पाणी जपून वापरा. पाणी जपून वापरा. तुम्हाला वाटतंय पाणी मिळतंय, आता हा तुमचा जो भाग आहे, तुम्हाला दुष्काळ का जाणवत नाही, तर निवृत्तीनाथाचा आशीर्वाद आहे. या पट्ट्याला कधी पाणी कमी पडलंही नाही, तरी तुम्हाला गेल्या वर्षी झटका बसला. विनोद नाही, पाणी जपून वापरा. ह्या गोष्टी आता काळाची नळ बंद ठेवायचा. महिला मंडळ भांडे घासताना ना, तुमच्या टोकरीमध्ये जेवढं पाणी ना तेवढंच भांडे घासा, नंतर क्वाक चालू करा. तुम्ही दुसऱ्याच्या वाटेवर जाईपर्यंत पाण्याचा वापर करता, चांगलं नाही. की 25% ग्रामपंचायतीच्या नळांना तोट्या नाहीत. 25 नाही, जास्त आहे, 70% अख्ख्या गावात पाणी. 90% ग्रामपंचायतीचे बल्ब दिवसा बंद होती नाही. तो शिपाई नाही का गावात, तोही काय करील, बटनच नाही. हा विनोद नाहीये. एक दिवस या देशावर पाण्याच्या संकटातून गेल्या वर्षी संतांची कृपा झाली म्हणून जनता वाचली, नाहीतर गेल्या वर्षासारखं भयानक संकट कधी आलं नव्हतं. आणि तुम्हाला वाटतं यंदा पावसाळा झाला, पावसाळा आपल्याला पावसाळा नाही झाला, अतिवृष्टीतला झालाय. पावसाळ्यात कुठे पाऊस झाला आपला? ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आपल्याला पाऊस झाला नाही. पाया पडतो तुमच्या, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. घरांमधल्या लाईटा कमी प्रमाणात वापरा. हिवाळ्यात फॅन चालू आहेत लोकांचे. हा विनोद नाही मला. एक दिवस या देशावर ऊर्जेचं संकट येणार आहे. आता तुम्हाला 5-6 वर्ष लाईट कमी का पडली नाही, तर 6 वर्ष शेतकऱ्याच्या विहिरीला पाणीच नव्हतं. मोटरी बंद असल्यामुळं लाईट इकडं आली. आता यंदा प्रत्येकाच्या विहिरीला 2-2 वाफे कांदे भरण्यापुरतं पाणी. यंदा तुम्हाला उन्हाळ्यात विजेचा प्रश्न. हा विनोद नाही. विनोद वाटतो तुम्हाला? तुम्ही आता आमच्या टोळीत या, राजकारणातही काही राहिलं नाही. काय दम राहिलाय त्याच्यात? आता काय ते 1.5 महिना एकमेकाला घोडे लावले ना, आता एका कोंबडी उगवतात, ते लोक आऊट झाले. बरं, दिवस कोणाची फिरत आहे? इंग्रज गेल्यापासून, जसं इंग्रज गेले आणि स्वातंत्र्य मिळालं, आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यांना वनवास होता, फक्त आमदाराला वनवास नव्हता. त्याला सुद्धा मागच्या महिन्यात आला. इथून हालायचं नाही. याला लगी करून आण रे, इथं बस. आणि गावातले कार्यकर्ते पेटव झालं. अरे इजव आपला नाही, त्यांचा झाला. इजव नाही नाही नाही. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. आणि पुरींना एक वाक्य सांगतो. पुरीनो, 15 वर्षापूर्वीची मुलगी आजची मुलगी नाही आहे. 15 वर्षापूर्वीची स्त्री, 15 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल शेळ्या बकर कोंबड्या एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. आजची मुलगी महापौर आहे. आजची मुलगी कराटे चॅम्पियन आहे. आजची मुलगी महापौर आहे, आमदार आहे, खासदार आहे. पूर्ण एक काम करा, तुम्ही आहे त्याच्यापेक्षा मोठ्या व्हा. फक्त ज्यांनी मोठं केलं त्यांना जपा. कारण ह्या 2-4 वर्षामध्ये पुरींनी बापाची इज्जत नावाची गोष्टच ठेवली नाही. पुरी इतक्या बिंडोक झाल्या आहेत या 2-4 वर्षात. रोज उठून अल्पवयीन पोरगी पळून गेली, अल्पवयीन पोरगी पळून गेली. फुस लावला. आणि अल्पवयीन मुलीला अल्पवयीन म्हणू नका, 10-15 वर्षाची टोनगी येते, तिला सगळं कळतंय. तिला काही पोरग फसवतं हे कळत नाही का? त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागतो, त्यानं बॅलन्स टाकलेलं गोड लागतो, रिचार्ज मारलेलं गोड लागतं, त्यानं पैसे खर्चायला दिलेले गोड लागतात. आणि आपण सगळे पोरांना नाव ठेवतो. असं नाही, पुरींनी लाजा सोडून दिल्या. पार पुरी इतक्या भिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरांनो प्रेमच करीन पुरी. हो, पोरगी एकदम भंगार पोराच्या नादी लागायला लागले. त्याच्या पगलात कुशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा, तूच माझी जान आहे. कोण फडफड? हा विनोद नाही मारा. पार भंगरी पुरी, पार भंगरी.
नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या हात लंगर तुटला. काय सांगत होता हा विनोद नाही राहिला महाराज. आणि मुलींच्या बाबतीमध्ये लोकांना वाईट वाटतं बा महाराज लय बोलतो. 100% पुरी इंदुरीकरला शिवाय देत्या का बा आम्हाला इंदुरीकर कपड्यावरून लय बोलतो, केसावरून लय बोलतो, आम्ही कोणाचा हात धरून जाऊ, त्याच्या काय बापात जातं. माझ्या बापाचं नाही जात, मी एका मुलीचा बाप आहे. आणि मुलीच्या बापाचे हृदय फक्त त्यालाच कळतं, दुसऱ्याला कळत नाही. मुलीचा बापाला मुलींची बापावर भाषण करायचीच नाही महाराज, त्याला बापाचंच हृदय लागतं. काय मध्ये तुमचं? अरे मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या शिक्षणाची आणि तिचा सुखी संसार पाहण्याची तो इच्छा करतो. 5वी होती मुलीची तरी तो माझी मुलगी मला शिकवायची आहे. 12वी झाली, अरे स्वप्न पडायला लागते त्याला की माझी मुलगी मला चांगल्याच घरात द्यायची. आता शिक पोरगी 12वीला आहे, पण त्याला 10वी पासून स्वप्न पडतंय का माझ्या मुलीचं माझ्या हातानं कल्याण, असं लग्न करायचंय मला. लोक पाहत राहिले पाहिजे, असा मुलगा पाहायचा आहे का तो निर्व्यसनी पाहिजे, माझ्या मुलीला सांभाळणारे पाहिजे. चक्का चूर करून टाकला आहे पोरीने बापांच्या स्वप्नाचा आहे 2-4 वर्षात. इतक्या दरिद्री पोरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. एवढे हलकट विचार नाही आपले, कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. जा पळून पोरीनं तुम्ही. आज जा कीर्तन संपल्यावर आता मॅसेज टाका जा. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. जा. हा विनोद नाही बर का, फक्त तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा पोरीनं, आज जा कीर्तन संपलं. हा बिचारा एवढा कष्टकरी वर्ग आहे, मी त्यांच्या मुलासारखा आहे, मुलगी मला आहे. पोरीनं तुम्ही फक्त तुमच्या आयुष्यात तुमच्या बापानं केलेली चूक मला सांगा की तुम्ही त्याला एवढी शिक्षा दिली की त्याला गल्लीत वरमान काढायला जागा ठेवली नाही. त्याचं चूक सांगा फक्त. तुम्ही जा. पाहुण्यामध्ये त्याने खाली पाहायचं, मित्रांमध्ये त्याने खाली पाहायचं, गल्लीनं त्याला वर मान काढायची नाही, आणि गावात त्यानं कुणाशी नीट बोलायचं नाही. त्याचं पाप सांगा ना. बनियन मळालं तर पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. शर्ट फाटला तर त्यानं बनियनवर दिवस काढले हे त्याचं पाप आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्याने तुम्हाला मोठं केलं हे पाप आहे का त्याचं? 10वीच्या मुलीनं प्रयोग वही आणायला सांगितली तर त्याला 1 किलो साखर कमी आणली आणि 25 रुपयाची वही आणली. हे फळ आहे का त्याला? हे फळ बापाला? काय आयुष्यामध्ये बापाने केलं तर पुरीनं तुमच्या आई बाप वाहिले निघले ना. हे वाहिले निघले ना तुमचे आई बाप. अहो आता इजा खुरी बिकुरी हे पट्टे तुम्ही आता श्रीमंत झाले जमिनी जायला लागल्यापासून. नाही तर 15 वर्षापूर्वी तुम्ही म्हशी मागे हिंडत होते, तुम्ही आता शहाणे झाली. अरे 15 वर्षापूर्वी ही 9वार साडीतली आई म्हशी वळून लाकडं गोळा करीत होती आणि आपला बाप 12 तास भाताची लागवड करत होता, त्याचा पाय सडत होता. 15 म्हशी पाळून म्हातारा जगत होता. मुलीच्या पाहुण्या पाहायला आले लोक जर म्हणले पैसे नाही तर म्हातारा म्हणायचा 4 म्हशी गा बनेत रविवारी शिन्नरच्या बाजारात तिकडे का लगीन टोले जांग. तुम्ही आत्ता शहाणे झालीत. हे कडक टोप्या बिपान फरशांची घर तुम्हाला आत्ता आली. आता मोटरसायकल वरून लघवी करतोय. विनोद ह्या. अरे 15 वर्षापूर्वी ह्या जाखोरीत जर शेतकऱ्याच्या घरामध्ये लई थंडी आली तर शेतकऱ्याचं घर कौलाचं राहायचं, त्याच्या टोकरीमध्ये गौऱ्या राहायच्या आणि चुलीच्या कडेला 2 बैल राहायची, धुराजवळ बैल राहत होती. तुम्ही बापाच्याच इस्टेटीचा धुरक्याला बैल बांधता कुठं? पण तो म्हातारा
बैलांच्या शेजारी झोपत होता, पण समाधानानं झोपत होता. आज तुमच्या घरात कपाट भर नोटा आहे, पण एकालाही समाधानाची झोप नाही आहे. नोटा आहे तुमच्या घरात, पण तुमचा पोऱ्या पिऊन येऊन झोपतोय. तो कवा येतोय त्याचा तपास नाही. त्याच्यासाठी बंगल्याचं शेटर सतत उघड आहे. कवा ये आला तर पुरीनं तुमचा बाप तुमचा जन्म नव्हता झाला. ही 9वार साडीतली आई तुमची वायली निघली ना, तिला एक पोतभर बाजरी आलती आणि छोट कौलाचं घर आलत. पुरीनं तुमच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली, तुमच्या बापानं पायानं गाळ केला आणि दोघांनी कौलाचं घर बांधलं. पुरीनं तुमचा जन्म झाला ना, 15 मिनिटं तुमचा बाप हसत होता. का हसत होता माहितीये पुरीनं तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू समाधानी असशील. लय आनंद झाला त्याला मुलगी झाली. पुरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्या होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची? आमच्या 9वार साडीतल्या आईला विचारा. पाय सपाट करायची, पोरगी पालथी झोपवायची. 2 बादल्या पाणी घ्यायचं, एकामध्ये गार एकात गरम. पोरगी रडली का गार पाणी टाकायचं आणि हसली का गरम पाणी टाकायचं. एका हाताने 2 तांबे. हा यायचा बाप आणि तो तांबे बायकोचा घ्यायचा आणि तो पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची. अशी फडक्यात गुंडाळायची, त्याला बाळात म्हणायची आणि झोळीत टाकायची. तुमचा बाप काय करायचं माहिती? पूर्ण झोळीजवळ बसायचा आणि असा हाताने दोरी ओढायचा. तुमची आई भाकरी करायची आणि गरम गरम भाकर बाप एका हाताने खायचा आणि एका हाताने झोळीचा झोका द्यायचा. तुम्ही बोलायला लागल्या, बाप बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागल्या ना पोरीनं, तर तुमचा बाप असा वाकून चालायचा. पण पोरीनं तुम्ही रडायला लागल्या ना, हा बाळासारखा बाप गुडघ्या खाली टेकवायचा, घरात गुडघे आणि हात खाली टेकून पोरीनो घरात बाप घोडा घोडा व्हायचा. नाही, घरात घोडा घोडा व्हायचा. घोडा व्हायचा तो बाप. तुमचे दोन्ही पाय त्याच्या पोटाला लागायचे आणि तो वर हसायचा. हसायचा तो बाप. पूर्ण तुम्ही 10वीला गेला ना, तो टाइम टेबल लिहून घ्यायचा, पेपरला पोरीला घेऊन जायचा आणि शाळेतून घेऊन यायचा. तुम्हाला पाहिला पाहुणे आले, त्याच्या घरात ताटल्या नव्हत्या, त्यानं शेजारून ताटल्या आणल्या. पाहुण्यांनी पैशाची मागणी केली. उशीमध्ये मुंडकं गुंतून रात्रभर रडला आणि विचार करून टाकला, 20 गुंठे जमीन जाईल पण माझ्या मुलीचं चांगलं करेन. पूर्ण आज घरी गेल्या गेल्या तुमच्या बापाला, तुम्हाला ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर पळून जायचं त्याच्याबरोबर जा. तुम्हाला काय झक मारायची ती मारा, पण स्पष्टपणे बापाला घरी गेल्यावर सांगून टाका आज का माझं हे मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करेल, पण पाया पडतो त्याची इज्जत वाचवा. इज्जत वाचवा. त्याला फाटक्या शर्ट असला ना तरी गिल्लीनं वरमान काढून जगू द्या. शर्ट फाटू द्या ना, त्याचा काय फरक पडला नाही. त्याच्या पोटात अन्न नसलं तरी चालेल, पण तो असा मस्तपैकी गल्लीने ना फाटक्या कोपरीवर का होईना पण गावातून चालला पाहिजे. तुम्ही त्याची इज्जत वाचवा. तो तुमच्या प्रेमाला कधीच नाही म्हणणार नाही. तुम्ही आत्ता जाऊन सांगा घरी गेल्यावर बापाला की पप्पा महाराजांनी माझे डोळे उघडले, मी आमचं 9वी पासून तो सगळा माझा खर्च तोच करतोय. माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकतो, सिम तो टाकतो, चार्जिंग तो करतो. मला फक्त तोंड बांधून मी त्याच्या मागे हिंडते. आणि मी त्याच्याशिवाय राहू शकत. बरं जाऊ द्या पुरीनो, पुरींच्या आया सांगा, हे वाक्य तुम्हाला पुरींबद्दल बोललेलं विनोद वाटलं का? आजारी तुम्ही. आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार पुरीची आई आहे. पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. आया भामट्यांचं सोंग घेतात. कोणती कीर्तनात बाई बसलेली म्हणा, सांग मा तुझी पोर प्रेमात पडली हे तुला माहित नाही का? पुरुष मंडळीला 3 वाक्य सांगतो, पाया पडतो, महाराज म्हणून सांगत नाही. 1, अंगातली ताकद जपून वापरा.
आता पाया पडतो, मारामाऱ्या करण्याचे आणि खून करण्याचे दिवस राहिले नाहीत. कायदा अतिशय कडक झालाय. मारामारी हा विषय राहिला नाही. 15 वर्षापूर्वीचा काळ आणि आजचा काळ याच्यात फरक आहे. 15 वर्षापूर्वीपासून पोलीस खातं या 10 वर्षात नंबर 1चं काम करतंय. 70% जनता पोलीस खात्यानं आकळवली आता, आणि 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. जर कधी टपरी विपरी पेटवताना असा क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतनतोय, खुटा उपटन पण खुटी निघायची. हा विनोद नाहीये. 3 महिने जामीन नाही आता. हा विनोद नाहीये महाराज. आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. पाया पडतो पोरांनो, तुमच्या तरुण पोरांनो. 90% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देत्या. इंदुरीकर दारुड्यांना लय वाईट बोलतो कीर्तनात. आम्ही त्याच्या बापाशी पेतो का? माझ्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मिळालाय का? आणि तुम्ही दारू प्यायला माझ्या बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता, हे वाईट आहे. पोरांनो, आता मारामाऱ्या करायचे दिवस राहिले नाही. नम्रता घ्यान माघारी न घरी या. काय फरक पडत नाही. आपण मोटरसायकलवर आहे, एक जण ट्रॅक्टरवर आहे. ट्रॅक्टरला बिचारा रोट आहे, थोडाफार धक्का लागणार आहे. आरशाला धक्का लागला, आपण आरसा बाजूला घ्या, माघारी घ्या, जय जय. त्याला घोडा लावला, आरसा भरून दे. तो टामी घेऊन होता, खुब्यातूनच काढला, आरसा राहिला बाजूला, खुबा तर गेला. पण 6 वर्ष केस चालली, बिडीला माग झाली. विनोद नाही, नम्र व्हा. आणि नम्रतेत देवच हो. शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त सरांना म्हणायचं, सर सर परत करणार नाही. वाचला, सरांना म्हटलं भेट, पेपर सुटलं, जिरली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला सांगतो, किती बायको बोलू द्या, फक्त 1-2 मिनिटं तिच्या पाहत राहायचं, न बोलता. ती पिसाळली का, गप बसेल का नाही ती? यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, जागेवर मेली. 40 वर्ष जाऊन बसलं, गेलं नाही. माघार घ्या. विनोद नाही, माघारी देवे. माघारीत बंबाजीनं आणि रामेश्वर भटानं छळ केला, माघार घेतली तर जगद्गुरु ठरले. आणि तेव्हा जर तुकारामानं बंबाजीच्या 2-3 थोंड दिले असतात, अजून केस चालली असते. हा विनोद नाही. विसोबा खेत्रानं सख्या बहिणीला खापर दिलं नाही, पण एक शब्द सुद्धा भाऊ बोलले नाही. आणि तिन्ही भाऊ मोठे होते, भाऊ तिघही मोठी होती. चिमुरडी इथं बहीण होती. काय बोलायचंय महाराज, बहिणीला मांडे खाण्याची इच्छा एका माणसानं माप दिली. या तिघांनी तर हल्ला असता का नाही विसोबा खेचर? पण नाही नाही नाही, विसोबा खेचर भाग्यवान ठरला. हे बोलले नाही, नम्र दोघही झाले. आता अंगातली ताकद वाया घालू नका. भंगार पोरं नीट ऐका. आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड चिटकवायचे बास करा, लोकांचे बांबू रवायचं बास करा. आता जरा स्वतःच्या संसाराका पहा. बापानं कमवून ठेवली तिथं सांभाळा, नवी तर नका घेऊ. बापानं 12 तारच भाताची लागवड केली, वावर ठेवलं होतं, त्याच्यात रोटा घातला. हो, 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. माझटलेवानी करू नका, कुठेही पैसा घालू नका. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे आणि नवरदेव बाहेर. काय लोक ते नवरदेव उड्या हाणायचे, त्याला वाटलं शांताबाई झाली. काय 36व्या वर्षाला तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांना सांगून ठेवतो, पटलं तर हा म्हणा. या वर्षाच्या लग्न सराईत आपल्या गावात 36 वर्षाचा सप्ताह चांगला झाला, म्हणून जेवढे लग्न होतील त्या लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि गरिबाच्या 2 मुलींची 10वीची फी भरा.
अजिबात लग्नात सत्काराचे फेटे बांधायचे नाही. बांधायचे असतील तर अख्ख्या वराडाला बांधा. तुला किडा आहे ना, अख्खं वराड घे ना बोखंडी, 2-4 काल घेत. कशाचे पैसे चांगले बसून लोक जेवत होते, उभ्याने जेवण सुरू केलं. ते वराड नाला एक ताटली हातात घेत भात कान फाटलं. त्याला भातच सापडला नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेलं. पार इडी चांगले गोल गुलाबजामू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजामूच लांबकळा केला. काय गेलं तर तुझ्या बापा. आता असा गुलाबजामू नाही राहिला. बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते, मारली झक. राजा राणी. राजा एवढा एवढी राजाला कळलं सुद्धा नाही, राणीची टाकली का मुका घेऊन गेली. बावळ्याचा बाजार. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील एब्र्या मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. ते गेट केलंय आता. तो नवरदेव म्हशीक जातो, तो अनगा भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा.